फ्रेंड्स, आपण प्रॉब्लेम सेट 2 चे पुढचे प्रॉब्लेम बघणार आहोत. आज आपण स्टार्ट करू क्वेश्चन नंबर 6 पासून. सो ही जी डायग्राम दिली होती हीच डायग्राम मी इथं काढली आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये दिला आहे इन फिगर 2.26 इफ लाईन Q पॅरलल टू लाईन R. सो ही जी लाईन Q आहे ही लाईन R ला पॅरलल आहे. सो आपण गिवन मध्ये आधी ते लिहून घेऊ. नंतर दिला आहे लाईन P इज द ट्रॅव्हर्सल. सो ही P लाईन आहे ही आहे ट्रॅव्हर्सल लाईन. इफ अँगल A इक्वल टू 80 डिग्री फाइंड द व्हॅल्यू ऑफ अँगल F अँड अँगल G. सो नेक्स्ट दिला आहे की अँगल A आहे 80 डिग्री आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे अँगल G आणि अँगल F. म्हणजे आपल्याला हा एक अँगल आणि हा अँगल फाइंड आउट करायचा. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. आता जर A ची व्हॅल्यू 80 डिग्री दिलेली आहे तर F आणि G याच्यापैकी कोणत्या अँगल मध्ये रिलेशन आहे हे बघूयात. A आणि F मध्ये काही थेरम यूज होऊ शकतो का? नाही, पण A आणि G मध्ये यूज होऊ शकतो कारण हे दोघं एक्सटेरियर अँगल आहे आणि अल्टरनेट अँगल आहेत. एक्सटेरियर म्हणजे काय की ह्या दोन पॅरलल लाईनच्या ते बाहेरचे अँगल आहे आणि अल्टरनेट म्हणजे अपोजिट साइडला आहे. सो आपण यूज करणार अल्टरनेट एक्सटेरियर थेरम. हा थेरम काय म्हणतो की अँगल A इक्वल टू अँगल G. सो अँगल A ची व्हॅल्यू आहे 80 डिग्री म्हणून आपण लिहिणार की अँगल G इक्वल टू आलं 80 डिग्री आणि हे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं होतं. सो एक तर अँगल मिळाला. आता आपल्याला सेकंड अँगल शोधायचा आहे, तो आहे अँगल F. सो अँगल F साठी आपल्याला अँगल G ची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे जी आहे 80 डिग्री आणि दोन अँगल जेव्हा एकाच लाईनवर येतात तेव्हा आपण कुठला थेरम यूज करतो? करेक्ट, अँगल इन लिनियर पेयर. सो अँगल इन लिनियर पेयर काय म्हणतं की अँगल F प्लस अँगल G इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल F माहिती नाहीये, अँगल G ची व्हॅल्यू आहे 80 डिग्री. सो आता आपण अँगल F काढण्यासाठी 180 डिग्री मायनस 80 डिग्री करणार आणि 180 मायनस 80 केलं तर आन्सर येतं 100. सो अँगल F इक्वल टू आला 100. सो क्वेश्चन मध्ये आपल्याला अँगल F आणि अँगल G काढायला लावला होता. सो दोघांचं पण आन्सर आपण इथं सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपण जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 7. हीच डायग्राम मी इथं काढलेली आहे. सो क्वेश्चन 7 काय म्हणतं इन फिगर 2.27 इफ लाईन AB पॅरलल टू लाईन CF. सो ही जी AB लाईन आहे ही CF लाईनला पॅरलल आहे. सो AB ला आपण थोडं वाढवून घेऊ म्हणजे ही एक पूर्ण लाईन झाली. सो ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे हे त्यांनी इथं सांगितलंय. ठीक आहे. दुसरी गोष्ट लाईन BC पॅरलल टू लाईन CD. सो BC, सो ही जी लाईन आहे BCच्या ऐवजी आपण याला वाढवलं M आणि N. हे काय यूज करतो आपण नॉमेनक्लेचर कारण आपल्याला छान डायग्राम समजावी आणि आपण प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू. सो BCच्या ऐवजी लाईन MN आहे ही पॅरलल आहे लाईन ED ला, पण ED तर शॉर्ट आहे. सो इथं पण एक पॉइंट देऊ आपण, तो आहे पॉइंट G. सो लाईन MN आणि लाईन EG पॅरलल आहेत. देन प्रूव्ह दॅट की लाईन अँगल ABC इक्वल टू अँगल FDE. सो ABC हा अँगल इक्वल टू FDE. सो हा अँगल, हे दोन अँगल एकमेकांना इक्वल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सगळ्यात आधी आपण काय करणार, क्वेश्चन मध्ये काय दिलेलं होतं की लाईन AB ही पॅरलल आहे लाईन CF ला, म्हणजे ही एक लाईन आणि ही एक लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. आणि जर आपण ह्या लाईनला ट्रॅव्हर्सल लाईन मानलं म्हणजे लाईन MN इज ट्रॅव्हर्सल लाईन तर हा एक अँगल आणि हा अँगल झाला करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल थेरम काय म्हणतो की अँगल ABC इक्वल टू अँगल PCN
आणि हे आलं आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट. आता आपण जाऊयात सेकंड कडे. आपण काय प्रूफ केलं की हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. आता आपण ह्या अँगलला बघू. सो अँगल PCN आणि अँगल CDG हे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल आहे. पण त्याच्यासाठी आपण कोणते पॅरलल लाईन यूज केले? लाईन MN आणि लाईन EG पॅरलल आहे आणि हा जो लाईन आहे PF ही आहे ट्रॅव्हर्सल लाईन. याच्यावरून आपण सांगू की करस्पॉन्डिंग अँगल्स PCN इक्वल टू अँगल CDG. आता शेवटचं आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं आहे की हा अँगल आणि हा अँगल पाहिजे आम्हाला इक्वल. पण आपण तिथपर्यंत नाही पोहोचलोय, आपण आता फक्त इथपर्यंत आलोय. सो आता ह्या दोघं अँगल मध्ये काही रिलेशन आहे का? यस, हे दोघं व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे आणि बाय व्हर्टिकली अपोजिट अँगल थेरम नुसार अँगल CDG इक्वल टू अँगल FDE. तो हा झाला इक्वेशन नंबर 2 आणि हा आहे इक्वेशन नंबर 3. सो आपण तिघ पण इक्वेशन आता इथे लिहून घेऊ. सो फर्स्ट इक्वेशन आहे अँगल ABC इक्वल टू अँगल PCN. दिस इज आवर इक्वेशन नंबर 1. सेकंड होतं अँगल PCM इक्वल टू अँगल CDG आणि थर्ड इक्वेशन आहे की अँगल CDG इक्वल टू अँगल FDE. हे तिघ इक्वेशन आपण मागे प्रूफ केले. या 3 इक्वेशन वरून काय कळतंय की हा अँगल याच्या बरोबर आहे, हा अँगल याच्या बरोबर आहे आणि हा अँगल याच्या बरोबर आहे. म्हणजे तिघ पण अँगल एकमेकांच्या बरोबर आहेत. सो आपण इथं काय लिहिणार? हेन्स फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 आपण म्हणू शकतो की अँगल ABC इक्वल टू अँगल FDE आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. सो हेन्स प्रूव्ड. कधी पण प्रूफ करण्याचं क्वेश्चन आलं तर तुमच्या क्वेश्चन पेपर मधून जेव्हा तुम्ही तो सॉल्व करताय तेव्हा तुमचं लास्ट लाईन पाहिजे हेन्स प्रूव्ड. म्हणजे तुम्ही हे इथं प्रूफ केलेलं आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण कधी कधी एक्झाम मध्ये एक्झामिनर ही गोष्ट बघतात. म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा पण क्वेश्चन मध्ये प्रूफ करायचं असेल तेव्हा तुम्ही आन्सर लिहिताना शेवटी हेन्स प्रूव्ड लिहायचंच. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण हे 2 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत.